नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, NEP 2020नुसार आता BA सेकंड इयरला पॉलिटिकल सायन्सचा मेजरचा जो पेपर आहे, मेजर इन पॉलिटिकल सायन्स ह्युमॅनिटीज मधला तो पेपर आहे पॉलिटिकल आयडियोलॉजी, 5वा पेपर आहे. तर त्याचा सिलेबस काय आहे हे आपण पाहणार आहोत. मागच्या वर्षी आपण NEPनुसार पॉलिटिकल कन्सेप्ट्स आणि इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स असे 2 पेपर अभ्यासलेले आहेत. पहिला, दुसरा आणि तिसराच होता म्हणून. त्यामुळे आता 5वा पेपर जो आहे आणि आता सेकंड इयरला मेजरमध्ये 2 पेपर आहेत आणि मग मेजरमधला हा जो फर्स्ट सेमिस्टरचा पेपर आहे 5वा, तो आहे पॉलिटिकल आयडियोलॉजी. पॉलिटिकल आयडियोलॉजी म्हणजे राजकीय विचार प्रणाली किंवा राजकीय विचारसरणी असं आपण त्याला म्हणू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की हा सिलेबस काय आहे आणि मग आपण हा सिलेबसचा पेपर 80 मार्काचा असणार आहे. 20 मार्काची इंटरनल एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे यामधले जे प्रश्न असतील ते 20-20 मार्काची असतील. 20 चोक 80 असा तो पॅटर्न असेल. मागच्या वर्षी आपला पॅटर्न काय होता, तर पहिला प्रश्न हा संकल्पना स्पष्ट करा असा होता आणि तो अनिवार्य होता. 4 संकल्पना असतील तर 2.5 मार्काच्या त्या 2.5 मार्क होते त्याला आणि 4 संकल्पना 4च्या 4 लिहायच्या होत्या. तो प्रश्न आपण शेवटी लिहायचं सांगत होतो. आता सुद्धा तोच भाग आहे, फक्त मार्क वाढलेली आहेत. आता 5 मार्काची एक संकल्पना असेल, आलं का लक्षात, आणि एक प्रश्न हा 20 मार्काचा असेल. तर याचा अभ्यासाच्या 2 पद्धती आहेत. एक तर आपण सिलेबस पाहून अभ्यास करतो किंवा मागच्या प्रश्नपत्रिका पाहून अभ्यास करतो. आता हा पहिल्यांदा पेपर आलेला आहे. हा पेपर पूर्वी जुन्या पॅटर्नमध्ये 3rd इयरला होता. तो आता आपल्याला सेकंड इयरला मेजर इन पॉलिटिकल सायन्समध्ये अभ्यासायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं मेजर आहे त्यांना हा आहे. मायनरच्याला दुसरा पेपर आहे. तोही सिलेबस मी आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या 5व्या पेपरचं सिलेबसमधलं पहिलं प्रकरण आहे पॉलिटिकल आयडियोलॉजी म्हणजे राजकीय विचार प्रणाली. यावेळेस सिलेबसमध्ये सुटसुटीत इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि विद्यापीठाची स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड याचा सिलेबसचा जो हे आहे तो आपण स्क्रीनला शेअर केलेला आहे, तोही आपण पाहू शकता. यामधलं पहिलं प्रकरण काय आहे तर ते आहे राजकीय विचार प्रणाली, पॉलिटिकल आयडियोलॉजी. त्याच्यामध्ये पहिलं सब टॉपिक काय आहे तर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल, मिनिंग डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल आयडियोलॉजी म्हणजे काय, राजकीय विचार प्रणालीचा अर्थ आणि व्याख्या असा तो भाग आहे. त्यानंतर दुसरा सब टॉपिक काय आहे, नेचर ऑफ पॉलिटिकल आयडियोलॉजी, राजकीय विचार प्रणालीचं स्वरूप. आणि तिसरा सब टॉपिक आहे स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ पॉलिटिकल आयडियोलॉजी म्हणजे राजकीय विचार प्रणालीची व्याप्ती आणि महत्त्व. त्याच्यानंतर चौथा सब टॉपिक आहे राजकीय विचार प्रणालीचा ऱ्हास आणि पुनरुज्जीवन. तर अशा पद्धतीने 4 सब टॉपिक या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरं प्रकरण आहे लिबरलिझम, उदारमतवाद. आणि त्यामध्ये पहिला सब टॉपिक आहे उदारमतवादाचा अर्थ आणि व्याख्या, मिनिंग डेफिनेशन लिबरलिझम. त्याच्यानंतर दुसरा सब टॉपिक आहे लिबरलिझमची वैशिष्ट्ये, उदारमतवादाची वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर मग तिसरा सब टॉपिक आहे उदारमतवादाचे प्रकार, अभिजात उदारमतवाद आणि आधुनिक उदारमतवाद. त्यानंतर चौथा सब टॉपिक आहे उदारमतवादाची चिकित्सा. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे राष्ट्रवाद, नॅशनलिझम. त्यामध्ये सुद्धा पहिलं सब टॉपिक आहे राष्ट्रवादाचा अर्थ व्याख्या. दुसरा सब टॉपिक आहे राष्ट्रवादाचे घटक, एलिमेंट्स ऑफ नॅशनलिझम. तिसरा सब टॉपिक आहे टाईप्स ऑफ नॅशनलिझम, राष्ट्रवादाचे प्रकार. चौथा सब टॉपिक आहे भारतीय राजकारणातील राष्ट्रवाद, नॅशनलिझम इन इंडियन पॉलिटिक्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतरचं चौथं प्रकरण आहे फॅसिझम. त्याच्यात सुद्धा पहिला सब टॉपिक आहे फॅसिझमचा अर्थ आणि व्याख्या. दुसरा सब टॉपिक आहे फॅसिझमचा उदय आणि विकास. तिसरा सब टॉपिक आहे फॅसिझमची वैशिष्ट्ये आणि चौथा सब टॉपिक आहे फॅसिझमची चिकित्सा. म्हणजे फॅसिझमची चिकित्सा म्हणजे त्याचं परीक्षण करणं आहे की काय आहे, तो किती महत्त्वाचा आहे आणि त्याचे दोष काय आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत 4 प्रकरणाचा अभ्यास आपल्याला ह्या मेजरच्या पहिल्या 5व्या पेपरमध्ये करायचा आहे. पॉलिटिकल आयडियोलॉजी यामध्ये 4 आयडियोलॉजी आपल्याला दिलेल्या आहेत आणि मग दुसऱ्या 4 आयडियोलॉजी पुढच्या सेमिस्टरच्या पेपरमध्ये असतील, ते आपण पुढच्या सिलेबसमध्ये पाहू. तर मित्र हो, या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि सिलेबस डोळ्यासमोर ठेवून प्रश्न तयार करा आणि त्यानुसार आपला निकाल लागणार असतो. आपण परीक्षेला सामोरं जाणार असतो आणि जास्तीत जास्त मार्क घेऊन आपण पास होऊ शकता.